डायरिया इतकं कॉमन आहे, लूज मोशन इतकं कॉमन आहे, बरेच लोकांना किंवा बरेच घरामध्ये कॉमनली बघण्यात येतं. पण आता प्रत्येक डायरिया झाल्यानंतर डॉक्टरांना भेटावं असं काही कंपल्शन आहे का? आणि जर करता नाही जर म्हणत असेल तर कोणत्या सिम्पटम सोबत डॉक्टरांना भेटलं पाहिजे किंवा कोणत्या सिम्पटम सोबत उगा घरामध्ये टाइमपास करून हे नाही बोलले, अलार्म सिम्पटम कोणते आहेत त्याच्याबद्दल सांगू शकता का? फार महत्वाचा विषय आहे की डायरिया जो असतो त्याच्यामध्ये एक तर तीव्रता महत्वाची आहे की सौम्य प्रकारचा जर का असेल तर आपण घरच्या घरी त्याचा इलाज करू शकतो. कारण बहुतेक वेळेस जसं आपण पहिले सांगितलेलं आहे की बहुतेक वेळेस विषाणूजन्य असतो आणि विषाणूजन्य डायरियांना बहुतेक वेळेस कुठलाच ट्रीटमेंटची उपचाराची गरज नसते. कारण त्यांचं असते ते ऑटोमॅटिक सेल्फ रिझॉल्विंग असतात, ऑटोमॅटिक त्यांची ते ठीक होऊन जातात. बॉडीमध्ये तेवढी क्षमता असते त्या विषाणूजन्य डायरियापासून जुलाबापासून स्वतःला ठीक करून घेईल. पण जर का डायरिया जर का तीव्र असेल, सिव्हिअर असेल, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला जवळच्या डॉक्टरांना पहिले तर ओपीडी बेसिसवर दाखवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जर का गरज पडल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल पण व्हावं लागू शकते. सो अलार्म सिम्पटम जर का विचारलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर डायरियाची फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करते की किती आहे. डायरियामुळे होते काय की जनरली शरीरातलं सगळं पाणी जे असते ते जुलाबामधून लॉस होते, पाण्यासोबत इलेक्ट्रोलाइट पण. येस, आणि पाण्यासोबत इलेक्ट्रोलाइट पण. आणि त्यामुळे काय होते की सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम होतो की किडनीला मिळणारा जे रक्तपुरवठा जो असतो तो कमी होऊन जातो. ओके. आणि इलेक्ट्रोलाइटच्या डिस्टर्बन्समुळे, इम्बॅलन्समुळे बऱ्याच वेळा सोडियमची कमी होणे, पोटॅशियमची कमी होणे, म्हणजे शरीरामधलं मिठाचं प्रमाण कमी होते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आतल्या जे महत्वाचे अवयव असतात त्यांना त्यांच्यामध्ये त्यांच्या कार्यांमध्ये अडथळा तयार होतो, हृदय आणि मेंदू. सो त्याच्यामुळे त्या कंडिशन जर का असं होत असेल तर आपल्याला जरूर डॉक्टरला दाखवायला पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार जर का गरज पडल्यास ऍडमिट सुद्धा करायला. फ्रिक्वेन्सी म्हणताय, किती फ्रिक्वेन्सी? सो जनरली काय असते की फ्रिक्वेन्सीपेक्षा की किती लॉस होतंय त्याच्यावर आपण डिसाईड करू शकतो. आणि व्हॉल्यूमवर याला जर का आपण उलट्या पद्धतीने जर का विचार केला तर समजून घ्या, जनरली साधारणतः 1.5 ते 2 लिटर लघवी प्रत्येक व्यक्तीला होत असते. जर आपण घरच्या घरी ॲडिक्वेट रिहायड्रेशन करू शकलो, जेवढ्या प्रमाणात लॉस होत आहे तेवढ्या प्रमाणात जर का आपण पाणी घेऊ शकलो आणि बॉडीला स्वतःला हायड्रेट करू शकलो आणि युरिन आउटपुट ज्याला आपण लघवी म्हणू ते जर का व्यवस्थित होत असेल तर आपण त्याचा घरी सुद्धा उपचार करू शकतो. पण जर का लघवीचं प्रमाण कमी झालं असं वाटत असेल तर मग तातडीने रुग्णालयात. लघवीचं प्रमाण कमी झालं किंवा लघवीची कलर सुद्धा डार्क झालं म्हणजे तुम्ही डिहायड्रेशन आहे. ते एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इनडायरेक्ट इंडिकेटर आहे की लघवी जर का गडद होत असेल तर त्याचा अर्थ लघवीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमी तयार होते. आणि ब्लड पण असेल तर डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. ऍब्सोल्युटली, ब्लड पण असेल तर दाखवायला पाहिजे. डायरियाचं ड्युरेशन जर का 2 दिवसांपेक्षा जनरली जास्त जर का असेल तर सुद्धा डॉक्टरांना दाखवायला पाहिजे आणि व्यवस्थित उपचार करून घ्यायला. अतिशय वीकनेस आहे, खूपच थकावटपणा झालं म्हणजे पण तोच एक साइन ऑफ डिहायड्रेशन आहे. येस, साइन ऑफ डिहायड्रेशन मध्ये जनरली काय असते की ब्लड प्रेशर आणि किडनी आउटपुट या 2 इम्पॉर्टंट गोष्टी असतात. किडनी आउटपुट आपण ऑब्व्हियसली बघू शकतो आणि ब्लड प्रेशर जर का मोजता आलं तर फार उत्तम. जर मोजता नसेल येत तर साध्या ज्याला आपण म्हणतो की घेरी येणे, उठल्यावर लगेच घेरी येणे, पोस्चरल ड्रॉप होणे, असं जर का चक्कर येणे तर त्या कंडिशन मध्ये त्या व्यक्तीचा ब्लड प्रेशर, रक्तदाब जो असेल तो कमी झालेला आहे त्याचे सूचक आहे आणि अशा वेळेस अशा पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे. म्हणजे टू समराईज, जर का एखाद्या पर्सनला डायरिया आहे, 2 दिवसापेक्षा जास्त आहे, डायरिया खूप वेळ ट्रिप मोशनला जावं लागतंय, तुम्हाला चक्कर येत आहे, उठल्यानंतर बसल्यानंतर चक्कर येत आहे किंवा तुमची लघवीचं प्रमाण कमी झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकदम डार्क कलर युरिन होत आहे किंवा त्याच्यासोबत तुम्हाला वीकनेस खूप जास्त वाटत असेल किंवा मोशन मध्ये ब्लड दिसत असेल, अशा ज्या गोष्टी असेल, उगाच्या उगा घरी ट्रीटमेंट करून आजार वाढवण्यापेक्षा डॉक्टरांना, क्वालिफाईड पर्सनला, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला किंवा कोणी क्वालिफाईड पर्सनला दाखवणं गरजेचं असं म्हणता येईल का? ऍब्सोल्युटली. त्याच्यामध्ये अजून जर का ऍड करायचं तर एस्पेशली जे हाय रिस्क इंडिव्हिज्युअल आहेत, म्हणजे जे वृद्ध आहेत किंवा लहान बाळ आहेत, अशा व्यक्तींना ज्यांच्यामध्ये जे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित सांगू शकत नाही, अशा लोकांना सुद्धा आपण डॉक्टरांना दाखवून वेळीच त्याचं निदान आणि त्याचं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे.